लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्याविषयी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालंय. विलासरावांच्या आठवणी लातूर शहरातून नक्कीच पुसल्या जातील असं चव्हाण म्हणाल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी चव्हाणांवर हल्लाबोल चढवलाय. विलासरावांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्यानंतर आता दुसरे सुपुत्र आणि अभिनेते रितेश देशमुख यांनीही चव्हाण यांना जोरदार उत्तर दिले. आपल्या सर्वांचा उत्साह पाहिल्यानंतर माझ्या लक्षात येते की 100% विलासराव देशमुख यांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काहीच शंका नाही, असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल लातूरात केलं होतं. आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील, यात काही शंका नाही. यावर उत्तर देताना रितेश देशमुखने व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे, दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र, अशा शब्दात रितेशने रवींद्र चव्हाण यांना जोरदार उत्तर दिलंय. आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र.